हाय, कसे आहात? तर झाडांचे मी तुम्हाला बोलले होते ना की मी तुम्हाला माझ्या बिल्डिंगच्या बाजूचा सगळा नजारा सुंदर जंगल झाडं किंवा बिल्डिंग्स असतील ते मी तुम्हाला दाखवणार होते. तर त्याचा मी पार्ट 2 पटकनच घेऊन आलेली आहे. आता पार्ट 2मध्ये मी माझी झाडं दाखवणार आहे. खाली पण माझी झाडं आहेत, म्हणजे झाडांचा पण एक मी व्लॉग केलेला आहे. तर ते मी टेरेसवरची झाडं दाखवते. वांग्याचं झाड, सदाफुलीचं झाड, ओव्याचं झाड, स्नेक प्लांट्स, अशी झाडं आहेत ज्यांना जास्त पाणी वगैरे लागत असतं. काय असू देत. तर मला एव्हिंगच्या तिथे जायचं आहे खरं, बट मला एकटीला मात्र चढता येणार नाही एवढं, आणि कोणी आलं तर काय करू, म्हणून तो प्रॉब्लेम आहे ना. आणि मी व्लॉग करते, म्हणजे व्हिडिओ करते असू देत. पण आता मला कोणाला तरी घेऊन आलं नाही. घरी पप्पा आलेले आहेत, मम्मा मम्मा नाही येणार. मला ढोलकीचा आवाज ऐकू येते. माझे पप्पा ढोलकी वाजवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. ते वेगवेगळ्या भजनांना जातात. त्यांच्याकडे एकदा आपण मागून बघूया. इथे भरपूरच काळोख आहे. तुम्हाला हळूहळू ढोलकीचा आवाज येईल. माझ्या पप्पांना विचारून बघूया किती मोठे सुरत आहे. माझे पप्पा कसे तरी मानलेत, आणि आता माझी मम्मा म्हणजे ती पण ऐकलं आणि ती पण येते. ती मला व्हिडिओ करायला देईल की नाही माहीत नाही. पप्पा आले माझे. आता मी त्यांना व्हिडिओ पकडायला सांगते आणि मी चढते वरती. डॅडा. तर पप्पाने कॅमेरा पकडला आणि आता मी वरती थांबा 2 मिनिट. कशी तरी मी चढली आहे. उतरताना खूप मुश्किल आहे. उतरले एव्हिंगमध्ये. थँक्यू डॅडा. तर आता मी एव्हिंगचा पण तुम्हाला नजारा सगळ्या दाखवते. इथे मध्येच अशी वायर लटकली आहे ना, खाली आली आहे. तुम्हाला सांगते मी, जर आता इथून रस्ता झाला असेल मी त्याला दाखवते तुम्हाला डिरेक्टली. आता बघा इथून एक मिनिट, मला काय दिसत म्हणजे इथून एक रस्ता झाला असता ना. एक मिनिट इथे तुम्हाला झाडं दिसत नाही, तिथून एक रस्ता झाला असता ना तर आमच्या रोडवर पूर्ण ट्रॅफिक झाला असता. पण आमचं शुक्रेली तिकडे गटार आहे, मोठा गटार आहे. गटार आहे की काय आहे माहीत नाही. ते का असं ACच आहे म्हणून आई. तर पूर्णपणे म्हणजे विचारू नका एवढं तिकडे म्हणजे मोठं गटार, आणि त्याच्यामुळे तिथे ब्रिज बांधावा लागेल. पण एवढं मात्र करूच नाही शकत. मी जंगलात आले. हो, तिकडची झाडं कापली आणि तिथे मला काही बगळे पण दिसतात. पण मला व्हिडिओमध्ये दाखवणार कसं दाखव. एक मिनिट. तुम्हाला दिसलं तर हां दिसतंय, बघू शकता. तिथे एक गटार आहे छोटा, पण तो ब्रिजसारखा मोठा आहे. पूर्णपणे तिथपर्यंत आहे. तिथे तर मोठा आहे खूप. तर इथून तुम्ही नजारा बघू शकता. हे कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? हे आपलं इथे, अरे मला आठवत का नाही आहे. मलाच विचारायला पाहिजे. त्या साईडला आहे. तुम्हाला लगेच सांगते मी. पण हां, ते मी पार्ट 3मध्ये सांगणार आहे. ओके, सर तुम्हाला पार्ट 3 पण बघावं लागेल. बघू शकता इथे खूप काटे, तुम्ही बघू शकता. अशीच मिरची इथे सोललेली, पायाला टोचते काय मी काय. एव्हिंगमध्ये एवढी पण चांगली जागा नाही आहे. आम्ही पेव्हिंगच घेतली होती. ती बघा तिथे माझी मम्मा आहे. इको तर आता एव्हिंगमध्ये काहींनी त्यांची झाडं आणून ठेवले, तसं आम्हाला पण आहे छोटंसं असं कंपाऊंड. इथे झाडं आहेत, खूप छान छान झाडं आहेत. ब्रह्मकमळ तर विचार नका, एवढं मोठं आहे. बघू शकता
गुलाबाची पण झाडे, पण मला एविंगचं असं वेगळंच वाटलं. म्हणजे ते एकदम खुलं खुलं आहे. इथून एविंगचा रस्ता आहे का? हो, इथून एविंग जायचं रस्ता आहे. पहिल्यांदा येते. मध्येच असे खड्डे आहेत. विचारणं काय एवढे खड्डे आहेत. आता माझं टायमिंग खतम होत आला आहे. आता परत एक खड्डा लागला म्हणून. हे बघा, तुम्हाला कसा वाटला नजारा? तर आता मी पार्ट 3मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर सांगणार आहे की तिकडे इथे या साईडला हे तो रोड कुठून जातो, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत जातो. तर ते मी तुम्हाला पार्ट 3मध्ये सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि अजिबात जर विसरलात तर बघा, फक्त व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या पार्ट 3 पण बघायचं आहे. लगेचच तो पार्ट 3 पण येईल.